ओके प्रदीप, आत्ता आपण बघितलं की 5 ते 10 वर्षाच्या मुलांनी काय करायला पाहिजे. जसं तू सांगितलं की आपण त्यांना डिस्कशनमध्ये इन्क्ल्यूड करायला पाहिजे, आपण जे काय बोलतो आहे, किंवा मग बिझनेसच्या ह्याच्यात, किंवा मग त्यांना एक गेम द्यायला पाहिजे, बिझनेस गेम, जसं भिकार सावकार तू म्हणालास. मग हे 5 ते 10 वर्षापर्यंत झालं, लाईक पिगी बँक अँड ऑल दॅट. पण आता त्याच्यानंतर जे येतात दॅट इज 10 to 15 years, जे टीन्समध्ये पण येतात, थोडेसे मोठे असतात, आणि आजकाल सगळे ॲपवर सगळं ब्लिंकिट हे ते करतात. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट फॉर द चिल्ड्रन हू आर फ्रॉम 10 to 15 years ओल्ड? हा सोनाली, अगदी बरोबर प्रश्न आहे. मला असं वाटतं की 10 ते 15 हे जे काही वय आहे ना, हे फायनान्शियल लिटरसीचं वय आहे. म्हणजे मी खूप कधी कधी विचार करतो की आपल्याला पैसे मिळवायला शिकवलं आहे. म्हणजे आपल्याला नोकरी लागते, आपल्याला आपण बिझनेस करतो आणि पैसे मिळवतो, पण आपल्याला कोणी हे शिकवत नाही की हाऊ टू मेक मनी आउट ऑफ मनी. तर मला असं वाटतं हे जे काही 10 ते 15 हे जे काही वय आहे हे अतिशय इम्पॉर्टंट वय आहे. मुलांना कळायला लागतं. दोघांची जबाबदारी आहे, म्हणजे पालकांची पण जबाबदारी आणि मुलांची पण जबाबदारी आहे. पालकांनी ॲक्च्युली जबाबदारी टाकली पाहिजे मुलांवरती. म्हणजे काय, तर विनयाने राघवला ॲक्च्युली दूध आणायला, ओके. पॅटीस आणायला, एक पूर्वी अशी पद्धत होती की रविवारी पॅटीस आणले जायचे घरी आणि पॅटीस ब्रेकफास्ट म्हणून खाल्ले जायचे. आता समहाव ते 2 मिनिट्स मॅगीवरती सगळं कन्वर्ट झालं आहे. पण राघव जेव्हा ॲक्च्युली पॅटीस आणायला जाईल तेव्हा ॲक्च्युली विनयाने 1000 रुपये दिले पाहिजेत. पण विनया ते करत नाही आहे, कारण विनयाला जास्ती काळजी 1000 रुपयाची आहे, राघवच्या डेव्हलपमेंटची नाही आहे. तर राघव ॲक्च्युली पहिल्यांदा जाईल आणि एखाद्या वेळेस चुकेल की तो 5 पॅटीस आणेल, 20 रुपये इंटू 5 त्याला 100 करता येणार नाही, 900 ऐवजी तो 800 आणेल. पण जेव्हा त्याला ही मिस्टेक कळेल, ही विल लर्न आउट ऑफ दॅट मिस्टेक, आणि परत तो कधीच ती चूक करणार नाही या सगळ्यावरती. आणि आपण ॲक्च्युली इथेच चुकतोय असं मला वाटतं की गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण जे चुकतोय, म्हणजे आपण मुलाला रस्ताही क्रॉस करून देत नाही. बरोबर. हां, म्हणजे माझ्या मुलीला बस जेव्हा ती बसमधनं ती उतरते तर ती रस्ता पण क्रॉस करत नाही, ती माझा हात धरून रस्ता क्रॉस करते या याच्यावरती. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकली पाहिजे आर्थिकदृष्ट्या. त्याला सांगितलं पाहिजे की तू सायकलवर जा. आपण लास्ट टाइम जेव्हा विनायकडे भेटलो तेव्हा राघव हॅज इंट्रोड्यूस गुड थिंग टू मी. मी राघवशी बोलत होतो तर राघव म्हटलं, अरे आमच्या सोसायटीत गणपती असतो आणि मी वर्गणी मागतो. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मला असं वाटलेलं की वर्गणी मागणं आता इतिहास जमा झालाय. ते खूप आधी सगळे मागायचे. आणि येस, आणि मला जरा थोडं गणपतीबद्दल अतिशय प्रेम आहे, कारण मी स्वतः वर्गणी मागितलेली आहे सोसायटीमध्ये. तर मला असं वाटतं गणपती कुठलाही उत्सव हा पण एक आर्थिक संस्कार आहे. मग तो कसा होईल, तर राघव ॲक्च्युली वर्गणी मागेल, त्यातनं तो 1000, 2000, 5000 रुपये जमवेल, त्यात थोडं नियोजन करेल की तो 300 रुपयाची मूर्ती आणेल, पूजेसाठी थोडे पैसे ठेवेल, सगळ्यात शेवटची मिरवणुकीला थोडे पैसे ठेवेल, आणि त्याला त्याचं एक निगोसिएशन स्किल डेव्हलप होईल. म्हणजे काय, जिथे तो कम्फर्टेबल आहे, ज्याच्या मित्रांचं वडील तिथे तो 1000 रुपये वर्गणी मागेल, आणि ज्याचं राघवशी जमत नाही आहे तिथे तो 101 रुपयेच मागेल. बरोबर. आणि मग इथनं ही सगळी जर्नी ॲक्च्युली चालू होईल. मग आपण सुरुवात कुठनं केली आहे, तर आपण सुरुवात ॲक्च्युली पिगी बँकमधनं केली आहे. पिगी बँक, भिकार सावकार, त्याच्यावर टाकणारी जबाबदारी. आणि मग काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं कुठेतरी 15व्या-16व्या वर्षी त्याचं एक मायनर अकाउंट ओपन झालं पाहिजे. मायनर अकाउंटमध्ये आपण हे सगळे जे काही पैसे साठवलेत, म्हणजे त्याला आजीने दिलेले पैसे, त्याला आजोबांनी दिलेले पैसे, त्याला वाढदिवसाला मिळालेले पैसे, आपण काही त्याला गिफ्ट दिलं असेल तर ते पैसे, हे सगळे पैसे ॲक्च्युली मायनर अकाउंटमध्ये भरले पाहिजेत. आणि जेव्हा तो 10वी पास होईल तेव्हा ॲक्च्युली त्याला गिफ्ट काय असेल, तर त्याला ते सेव्हिंग अकाउंट चेकबुक हे त्याचं गिफ्ट असेल. मी आत्ताच ॲक्च्युली रावीचं अकाउंट ओपन केलं या सगळ्यामध्ये. रावीला सांगितलं की बाई हे तुझं पासबुक आहे आणि हे तुझं चेकबुक आहे. तर मी ही गोष्ट गेली 13 वर्ष करतोय की तिला जे काही वर्षभर पैसे मिळतात ते ॲक्च्युली बाजूला ठेवायचे आणि वर्षातनं दिवाळीच्या आधी ते ॲक्च्युली बँकेत भरायचे. मला ह्याचा एक पॉझिटिव्ह फीडबॅक काय वाटतो, ह्या वर्षी मी तिला सांगितलं की मी तुझे एवढे पैसे बँकेत भरतोय. तर तिने मला त्याच्याजवळचे 5000 रुपये दिले आणि ते म्हटलं, अरे 30 ऐवजी तू 35 भर. मी ते 35 भरले आणि पासबुक भरून तिला दिलं. तर मला काय वाटतं की ही जी काही जनरेशन आहे 10 ते 15, यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी टाकावी, त्यांना त्यांच्या पैशाचं रिअलायझेशन करून द्यावं आणि त्या रिअलायझेशनमधनं ते जबाबदारी घेतील. आणि माझ्यावर तो त्याचं सेव्हिंग अकाउंट वयाच्या 16व्या वर्षी वापरायला लागेल आणि तो ॲक्च्युली फायनान्शियली इंडिपेंडंट होईल.